एखाद्या भुरट्या चोराच्या हाती कोहिनूर हिऱ्यासारखे अमूल्य रत्न लागावे आणि त्याचे रक्षण करण्याच्या भीतीनं तो पुरता गांगरून जावा, तशी अवस्था मुकर्रब खानाची झाली होती. शंभूराजांसारखी अव्वल शिकार त्वरित पळवणं आणि ती औरंगजेबाच्या ताब्यात देणं या एकाच लक्ष्यासाठी तो रात्रीचा दिवस करत होता. त्याने 2 दिवसांच्या आतच इस्लामपूर, कासेगाव, औंध, मिरज, रहमतपूर अशा जवळपासच्या मोगली ठाण्यांहून सुमारे 25-30 हजारांची फौज गोळा केली होती. शंभूराजांना आणि कविराजांना मध्ये घालून पथकं झपाट्यानं पुढे चालली होती. कृष्णा कोयनेचा घाट मागे पडत होता. दुपारच्या विश्रांतीला समोरच्या डोंगरात शामगावच्या खिंडीत पोचायचं होतं. तोपर्यंत कुठेही, अगदी इराकतीला सुद्धा थांबू नका असा खानाचा फौजेला हुकूम होता. शंभूराजांचे भावभरे नेत्र आजूबाजूच्या मुलखाकडे फिरून फिरून वळत होते. वसंतगडाच्या कड्यावर आणि नंतर पायथ्याच्या तळबीड गावावर त्यांची नजर प्रथम खेळली तशी शंभूराजांना हंबीर मामांची सय आली. मामा, तुम्ही आज हयात असतात तर? त्यांच्या अंतःकरणानंच प्रश्न केला. कविराजांचं मन अखंड आक्रंदत होतं. सभोवतीचा परिसर, मागे पडत जाणारी कृष्णा कोयना, आपल्या शंभूराजांवर गुदरलेला प्रसंग पाहून तर त्यांचा जीव तिळतिळ तुटत होता. समोरचं टेकाड ओलांडलं. कराड जवळचा संगम मागे पडू लागला. फौज मोगली प्रभाव क्षेत्राकडे वळली. तसा कवी कलशांच्या काळजातनं उमाळा दाटून आला. शायरांच्या मैफलीत गायन करीत असल्यासारखाच त्यांनी आपला हात उंचावला आणि ते मोठ्यानं गाऊ लागले. गले लिपट कृष्णा नदी, कह कोयना बिलखाय, दीदी लख ये यवन खल शिवा सुवन ले जाय.